हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? मजेतच असाल. चला, तुमचं या प्रेमरंग यूट्यूब चॅनलवरती खूप स्वागत आहे. कोणी जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या या प्रेमरंग यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फक्त रोमॅन्टिक कथा ऐकायला मिळतील. चला, आपण आपल्या कथेकडे वळूया. प्रेम हे भाग 25. आज पिहूचा कॉलेजचा पहिलाच दिवस होता आणि अजूनही आपल्या पिहू मॅडम उठलेल्याच नव्हत्या. रियांश मात्र लवकरच उठलेला होता. तो त्याचं लवकर आवरून त्याचं आवरत होता. आवरता तो पिहूला उठ म्हणून हाकसुद्धा मारत होता. पण पिहू फक्त इतकंच बोलायची आणि आणखीन झोपायची. आता तर खूपच उशीर झाला होता, तरीसुद्धा पिहू अजूनही उठलेली नव्हती. त्यामुळे रियांश थोड्याशा रागातच पिहूच्या जवळ जातो. पिहू, पटकन उठ, बघ किती वाजले आहेत. 9 वाजून गेलेले आहेत. रियांशचे बोलणे ऐकून पिहू पटकन उठते आणि घड्याळामध्ये बघते, तर खरंच सकाळचे 9 वाजलेले होते. अहो, तुम्ही मला का उठवलं नाही? पिहू, मी तुला सकाळ 7 वाजल्यापासून उठवत आहे. तू उठायचं नावच घेत नव्हतीस. अहो, तरी पण तुम्हाला समजत नव्हते का मला लवकर उठवायला? पिहू रागातच उठते आणि बाथरूममध्ये जाते. पिहूचे बोलणे ऐकून इकडे रियांशच बोलतो, हे बरं आहे, मीच उठवले आणि मलाच वरती ओरडते. पिहूचं ना खरंच आजकाल खूपच धाडस होत चाललेलं आहे माझ्यासमोर बोलायचं. रियांश मनामध्येच विचार करत होता. त्याच्याकडे पिहू पटकन आवरून बाथरूममधून बाहेर येते. आज पिहूने साडी नेसलेली नव्हती, तर तिने आज गुलाबी कलरचा छान ड्रेस घातलेला होता. लवकर बाहेर येऊन पिहू तिचं पटकन आवरू लागते. अहो, माझी बॅग कुठे आहे? पिहू इकडे तिकडे बॅग शोधत बोलते. पिहू, तुला काल रात्री समजत नव्हते का बॅग नीट ठेवायला? अहो, तुम्ही बोलण्यापेक्षा माझी बॅग शोधून द्याल का? पिहू रागातच बोलते. पिहूची फक्त गडबडच झालेली होती. एकतर उठायला उशीर झाला होता आणि त्यात काहीच तिला जागेवरती सापडत नव्हते. रियांश उठून तिथे समोर असलेली बॅग तिच्या हातामध्ये देतो. आता निघ लवकर, उशीर होत आहे, मी सुद्धा ऑफिसला जातो. रियांश असं बोलणं ऐकून पिहूचा चेहराच पडतो. पिहूची अपेक्षा होती की रियांशने तिला कॉलेजमध्ये सोडावे, पण रियांश त्यासाठी नाही बोलला होता. पण जाताना तरी प्रेमाने बोलावे असं तिला वाटत होतं, पण रियांश काहीच बोलत नाही. पिहू रियांशसोबत खाली येते आणि सगळेजण नाश्ता करू लागतात. घरचे सगळेजण पिहूला खूप काही इन्स्ट्रक्शन देत होते, पण पिहूचे लक्ष मात्र रियांशकडे होते. तिला वाटत होते घरचे कसे प्रेमाने काळजी घ्यायला, नीट राहायला सांगत आहेत, तसं रियांशने सुद्धा काहीतरी सांगावे. पण रियांश मोबाईलमध्ये बघूनच नाश्ता करत होता. रियांश नाश्ता करतो आणि ऑफिसला जातो म्हणून बाहेर निघून जातो. पिहूलासुद्धा वेळ होत होता, त्यामुळे तीसुद्धा थोड्या वेळाने घरच्यांना बाय बोलून तिथून निघून जाते. पिहू घराच्या बाहेर ड्रायव्हर काका कधी गाडी घेऊन येतात याची वाट बघत उभी होती. तोपर्यंत तिच्यासमोर एक गाडी उभा राहते. गाडीची खिडकी बंद असल्यामुळे आतमध्ये कोण आहे हे पिहूला समजत नव्हते. हळूच गाडीची खिडकी उघडली जाते. पिहू आतमध्ये बघते, तर ड्रायव्हिंग सीटवरती रियांश बसलेला होता. तेच रियांशला बघून पिहू पटकन दुसरीकडे चेहरा करते. पिहू, गाडीमध्ये बस. रियांश पिहूकडे बघून बोलतो. त्याच्याकडे पिहू रागाने बोलते, मला नाही यायची ऑफिसला, मला कॉलेजला जायचं आहे. तुम्ही जावा, तुमचं काम करा, मला सोडतील काका. पिहू, गाडीमध्ये बस. रियांश रागाने बोलतो. रियांशचा राग बघून पिहू लगेच रियांशच्या साईडला बसते. निघायचं? रियांश पिहूकडे बघत बोलतो. तुम्ही तर येणार नव्हता ना, मग काय येत आहात? पिहू रागाने बोलते. आता काय करणार, माझी बायको एवढी चिडत आहे, मग यावं लागलं. रियांश बोलतो. रियांशच्या तोंडून बायको शब्द ऐकून पिहूच्या पोटात गुदगुले झाल्यासारखं तिला वाटत होतं. पिहू काहीच न बोलता बाहेर बघू लागते. रियांश गाडी सुरू करतो. पिहू थोडी नाराजच होती, म्हणून रियांश गाणी लावतो. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय, माझी लाडली ग, माझी गोडली ग, सांगा आमच्या छकुलीला झालं तरी काय, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. गाणं ऐकून खरं तर रियांशलाच हसू येत होतं. रियांशला असं हसताना बघून पिहू रागाने गाणी बंद करते. रियांश परत आणखीन एकदा गाणं सुरू करतो.
आता म्युझिक प्लेअरवरती हे दुसरं गाणं लागलेलं होतं. हाँ कर देना छोटी मोटी गलतियों को माफ, इतना बस एहसान कर दो, कर देना छोटी मोटी गलतियों को माफ, इतना बस एहसान कर दे. पिहू रागाने बाहेर बघू लागते. असेच दोघांचे भांडण सुरू होते. रियांश म्युझिक प्लेअरवरती गाणी सुरू करायचा तर पिहू रागाने बंद करायची. पिहू आलं बघ तुझं कॉलेज, रियांश गाडी थांबवत बोलतो. पिहू पटकन बाहेर बघते तर खूप जण कॉलेजमध्ये तिला दिसत होते, कारण आज पहिलाच दिवस होता ना कॉलेजचा. पिहू नाराज होतच उतरू लागते. रियांश पटकन पिहूचा हात पकडतो. पिहू अशीच नाराज होऊन जाणार आहेस का कॉलेजला? रियांश पिहूकडे बघत बोलतो. पण पिहू मात्र काहीच बोलत नाही. पिहू इकडे बघ बरं माझ्याकडे. रियांशचे बोलणे ऐकून पिहू हळूच रियांशकडे बघते. त्याच्याकडे रियांश त्याचे दोन्ही कान पकडतो आणि बोलतो, सॉरी. पिहू असं बोलतात ना की कॉलेजचा पहिला दिवस चांगला नाही गेला की पूर्ण वर्ष वाईट जातं, तसं चालेल का तुला? रियांशचे बोलणे ऐकून पिहू नाही म्हणून मान हलवते. मग पिहू प्लीज अशी नाराज नको होऊस ग. कॉलेजमध्ये जा, तुला कोणीतरी नक्कीच चांगली मैत्रीण भेटेल आणि मी कॉलेज सुटले की नक्कीच तुला न्यायला येईन, चालेल ना? रियांशचे बोलणे ऐकून पिहू हो म्हणून मान हलवते. रियांश पिहूचा चेहरा उंजळीमध्ये पकडतो आणि तिच्या कपाळावरती किस करतो आणि हसतच तिच्याकडे बघत बोलतो, हॅव अ नाईस डे पिहू. रियांशचं हे वागणं बोलणं बघून पिहूच्यासुद्धा चेहऱ्यावरती नकळत स्माईल आलेली होती. तिलासुद्धा लाजल्यासारखं बघत होतं. पिहूसुद्धा गालात हसते आणि हळूच बोलते, अहो मी जाऊ का? हो जा, बाय, टेक केअर. रियांशचे बोलणे ऐकून पिहू गाडीतून उतरते आणि कॉलेजमध्ये जायला निघते. तेच इकडे रियांश गाडीमध्ये बसून फक्त पिहूला बघत होता. पिहू जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत रियांश पिहूलाच बघत राहतो. त्यानंतर ऑफिसला निघून जातो. तेच इकडे, हॅलो, कामाला लागलीस का तू? आदित्य दियाला कॉल करून विचारतो. येस, घरच्यांनी घरात राहायला तर जागा दिलेली आहे. आता पुढचा प्लॅन मी लवकरच सुरू करणार आहे. दिया लवकर काम कर. अरे हो रे आदित्य, माझे प्रयत्न सुरूच आहेत, पण ते दोघे ना कायम सोबत असतात, त्यामुळे मला काहीच करता येत नाही. आता तर तुझी पिहू कॉलेजला जाते. ओ ग्रेट, माझ्यासाठी हे खूपच चांगले झाले आहे. तू तुझं काम कर, मी पिहूकडे बघतो. हां ओके, दिया बोलते आणि कॉल कट करते. तेच इकडे पिहू कॉलेजमध्ये जाते, पण तिच्यासाठी आज सगळंच काही नवीन होतं. तिची कोणाशीच ओळख नव्हती की तिचे कोणी मित्रमैत्रीण नव्हते. आता माझा क्लास कुठे असेल? एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये मी एकटी कुठे शोधू? पिहू स्वतःच्याच मनाशी विचार करत होती. तेवढ्यात एक मुलगी पिहूच्या जवळ येते आणि बोलते, तुला मार्केटिंग सब्जेक्टचा क्लास कुठे आहे माहिती आहे का गं? नाही ना गं, मी सुद्धा तोच क्लास शोधत आहे. पिहूसुद्धा नाराज होऊन बोलते, अगं बघ ना, कॉलेज एवढे मोठे आहे की कुठे काय आहे ते समजत नाही. माझ्यामध्ये तरी अख्खं कॉलेज बघायला एक संपूर्ण दिवस लागत असेल. समोरची मुलगी पिहूकडे बघून बोलते. त्या मुलगीचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा आश्चर्याने तिच्याकडे बघते आणि बोलते, म्हणजे तूसुद्धा या कॉलेजमध्ये नवीन आहेस का? हो, मी सुद्धा आत्ताच ॲडमिशन घेतली आहे बघ. मला तर या कॉलेजमध्ये यायलाच भीती वाटत होती. त्या मुलीचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा बोलते, सेम, मलासुद्धा असंच झाले होते. माझी कोणीच मैत्रीण नाही गं इथे, मी एकटीच आहे. पिहूचे बोलणे ऐकून समोरची मुलगी खूप खुश झालेली होती. तीसुद्धा आनंदाने बोलते, मग आपण दोघी फ्रेंड्स होऊयात ना? मलासुद्धा अगं इथे कोणीच माझी मैत्रीण म्हणून असं कोणी नाही. माझ्यासोबत फ्रेंडशिप करायला तुला आवडेल का? त्या मुलीचे बोलणे ऐकून पिहू हसतच बोलते, हो आवडेल ना. ओके डन, आतापासून आपण दोघी फ्रेंड्स. अगं हो, पण तू अजून मला तुझे नावच नाही सांगितलेस. पिहू त्या मुलीकडे बघून बोलते, हो अगं ते विसरलेस बघ, मी अंकिता पाटील. मी नागपूरची आहे, पण कॉलेजसाठी मी इथे मुंबईमध्ये आलेली आहे. अंकिताचे बोलणे ऐकून पिहू हलकीशी हसते आणि बोलते, अरे वा, करिअरच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतलेला आहे अंकिता तू. हो गं,
माझ्या आईबाबांना वाटत होतं की मी शहरात जाऊन शिकायचे, म्हणून मी इकडे आलेली आहे, पण माझ्यासोबत कोणीच नाही. अंकिताचं बोलणं ऐकून पिहू अंकिताच्या हातामध्ये हात देते आणि बोलते, आता टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, डोंट वरी. अगं, मी तर माझी ओळख तुला सांगितली, पण तू सांग ना तुझी ओळख, अंकिता पिहूकडे बघून बोलते. अंकिताचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा तिची ओळख देत बोलते, मी पिहू देश. पिहू बोलतच होती तेवढ्यात पिहू पटकन थांबते. पिहूला असं थांबलेलं बघून अंकिता तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघते आणि बोलते, काय झालं? नाही, काही नाही, मी पिहू देशपांडे. खरं तर पिहू तिची ओळख पिहू देशमुख म्हणून सांगत होती, पण अचानक तिला आठवते की रियाजने सांगितले होते देशमुख हे नाव अजिबात नावापुढे लावायचं नाही. तिची खरी ओळख तिने अजिबात सांगायची नाही, त्यांचं लग्न झालेलं आहे हे सांगायचं नाही. त्यामुळे पिहू थांबून थोडा विचार करून तिच्या नावापुढे तिचं आधीचं आडनाव म्हणजे देशपांडे लावते. अच्छा, तू इथलीच आहेस का? अंकिता विचारते. हो, मी इथलीच आहे. बरं चल, आपण आपल्या गप्पा नंतर मारूया, आधी लेक्चर अटेंड करूया. पिहूचे बोलणे ऐकून दोघेही क्लास शोधत शोधत क्लासमध्ये जातात आणि लेक्चर अटेंड करतात. सगळे लेक्चर संपल्यानंतर अंकिता आणि पिहू क्लासच्या बाहेर पडतात. त्या दोघेही बाहेर पडतात तेवढ्यात पिहूचा धक्का कोणाला तरी लागतो आणि पिहूच्या हातातील सगळे काही सामान खाली पडते. ओ आय एम रिअली सॉरी. ज्या व्यक्तीचा धक्का लागलेला होता ती व्यक्ती पटकन पिहूकडे बघून बोलते, इट्स ओके. पिहू एवढंच त्या व्यक्तीकडे अजिबात न बघता तिचे सामान उचलते आणि बोलून अंकितासोबत निघून जाते. ए राज, काय झाले, इथे का थांबला आहेस? राज मात्र पाठमोऱ्या पिहूकडे बघतच राहिलेला होता. ओ हिरो, कुठे हरवलास? चल ना पटकन. ए राहुल्या, जरा थांब रे, राज बोलतो. राज पिहूच्या मागे मागे जाऊ लागतो. ए राज, इकडे कुठे तू जात आहेस आणि कोणाकडे तू बघत आहेस? राहुल राजला थांबवत बोलतो. राहुल्या, ती पाठमोरी पिंक ड्रेसच्या मुलीला तू पाहिलंस का? हां, मग तिचं काय? राहुल इरिटेट होत बोलतो. आवडली आपल्याला. राज केसांवरून हात फिरत बोलतो. अशी कशी आवडली? तिचा तर फक्त तुला धक्का लागला होता ना, तिने तर तुझ्याकडे बघितले सुद्धा नाही. राहुल हसत बोलतो. अरे होईल रे ओळख, चल पटकन, कॅन्टीनमध्येच ती गेली आहे, आज ओळख करून घ्यायचीच. राज बोलतच राहुलच्या हाताला पकडतो आणि राहुलला ओढतच कॅन्टीनच्या दिशेला घेऊन जातो. तेच इकडे पिहू आणि अंकिता दोघेही कॅन्टीनमध्ये बसलेल्या होत्या. ए पिहू, तू काय खाणार? अंकिता पिहूकडे बघत बोलते. काही नाही, मला भूक नाही, तू खा, पिहू बोलते. का गं पिहू, तू घरात काही खात नाहीस का? आई वडील कसे काय तुला बोलत नाहीत गं? माझे आई बाबा तर मी किती खाते म्हणून ओरडतात, तुझे आई बाबा तू खातच नाहीस म्हणून ओरडत असतील ना? अंकिता हसतच बोलते. तेच अंकिताचे बोलणे ऐकून पिहू शांतच बसते. तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. पिहूला असं शांत झालेलं बघून अंकिता हळूच पिहूच्या हातावरती हात ठेवते आणि बोलते, काय झालं पिहू, अशी का शांत आहेस? अंकिताच्या बोलण्याने पिहू भानावरती येते आणि बोलते, नाही, काही नाही गं, ते मला आई बाबा नाहीत. पिहूचे बोलणे ऐकून आता मात्र अंकितालासुद्धा वाईट वाटलेलं होतं. ती नाराज होऊन बोलते, सॉरी यार पिहू, मला याबद्दल काहीच माहिती नव्हते. आय नो तू हर्ट झाली असणार, पण खरंच गं मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हते. अंकिता रिलॅक्स, तू मुद्दाम काहीच केले नाहीस ना, मग असू दे ना, एवढं काय एक्सप्लेनेशन देतेस? हो पिहू, तरी पण सॉरी. मग मला सांग, तू कोणाजवळ राहतेस? म्हणजे आई बाबा तर तुला नाहीत ना? अंकिता, सगळं सांगेन ना मी तुला, तुला काय सगळीच माहिती आजच काढून घ्यायची आहे का? पिहू हसतच विषय बदलत बोलते. या दोघीजणी गप्पा मारतच होत्या तेवढ्या तिथे एक व्यक्ती येते. हाय. त्या व्यक्तीला तिथे आलेलं बघून अंकिता आणि पिहू त्या दोघीही त्या व्यक्तीकडे बघतात. तेच अंकिता त्या व्यक्तीकडे बघते आणि बोलते, सॉरी, आम्ही नाही ओळखलं तुम्हाला. अंकिता त्या व्यक्तीकडे बघतच परत पिहूकडे बघते आणि बोलते, पिहू, तू ओळखतेस का यांना? अंकिताचे बोलणे ऐकून पिहू नाही म्हणून मान डोलावते. तेच या दोघींचे बोलणे ऐकून ती व्यक्ती बोलते, आय नो तुम्ही मला ओळखत नाही. मग काय काम आहे? अंकिता इरिटेट होत बोलते.
ते असंच मला तुमच्यासोबत फ्रेंडशिप करावी. ते काय झाले आहे, आम्हीसुद्धा दोघेच आहोत आणि तुम्हीसुद्धा दोघीच इथे दिसला, म्हणून मला फ्रेंडशिप करून घेऊया. आमच्यासोबत का फ्रेंडशिप करायची आहे? इथे खूप मुली आहेत, तिकडे जा ना, अंकिता रागाने बोलते. सॉरी, तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की मी फ्रेंडशिपसाठी जे काही बोललो ते तुला नाही आवडलं. आम्ही तुम्हाला हर्ट करायचे नव्हते. बरं ठीक आहे, असू दे. तुझ्या बोलण्यावरून जरी वाटते की तू चांगला मुलगा आहेस, मग आम्ही तयार आहे फ्रेंडशिपसाठी, अंकिता बोलते. तेच अंकिताचे बोलणे ऐकून पिहू पटकन अंकिताच्या हातावरती हात ठेवते आणि अंकिताला थोडं तिच्याजवळ यायला सांगून हळू आवाजात बोलते. काय अंकिता, हे तू काय बोलत आहेस? अगं पिहू, असू दे ना, तसे आपण दोघी एवढी किती मस्ती करणार आहोत. आपला ग्रुप वाढला तर आणखीनच मजा येईल ना. ठीक आहे, पिहू नाराज होऊन बोलते. बसा ना तुम्ही दोघेजण. अंकिता त्या दोघांकडेही बघते आणि त्या दोघांनाही बसायला सांगते. सॉरी बरं का, मी आमची ओळखच नाही सांगितली. ही माझी मैत्रीण पिहू आणि मी अंकिता. अंकिता त्या दोघींची ओळख करून देत बोलते. तेच तिकडे समोरचे दोघेजण जे होते त्यातला एक जण बोलतो. हाय, मी राज आणि हा माझा मित्र राहुल. सगळेजण एकमेकांना हाय बाय वगैरे सगळं काही करून घेतात. पिहू मात्र जास्त काही बोलत नव्हती. ती फक्त तिघांचे बोलणे ऐकत होती. राजचे मात्र पिहूकडेच लक्ष होते. तो सारखा पिहूकडेच बघत होता. तोपर्यंत पिहूला कोणाचा तरी कॉल येतो. स्क्रीनवरती रियांशचे नाव बघून पिहू घाबरतच कॉल रिसीव करते. हॅलो, मी गेटच्या बाहेर उभा आहे, पटकन बाहेर ये, रियांश बोलतो. त्याच्याकडे पिहू घाबरत बोलते. हां, आलेच मी, पिहू बोलते आणि कॉल कट करून परत अंकिताकडे बघून बोलते. अंकिता ऐक ना, मला आता निघावं लागेल, थोडी घाईत आहे मी. अगं पिहू, आपण तर काहीच खाल्ले नाही, थोडे खाऊन जावं ना, हवे तर मी सोडतो तुला, राज पिहूकडे बघत बोलतो. नाही नको, खरंच मला घाई आहे, तुम्ही सगळेजण एन्जॉय करा, आपण उद्या भेटू. पिहू बोलतच तिची पर्स उचलून जाऊ लागते. तेवढ्यात राज तिला परत थांबवत बोलतो. अगं पिहू, एक मिनिट थांब ना, तू तुझा नंबर तरी दे. नंबर कशासाठी? पिहू थोडं घाबरतच बोलते. अगं पिहू, आता आपण फ्रेंड्स आहोत ना, मग एकमेकांचा नंबर आपल्याकडे असावा ना. अंकिता पिहूचे बोलणे ऐकून बोलते. आता अंकितासुद्धा बोलत होती, त्यामुळे पिहूसुद्धा बोलते. ओके, ठीक आहे, पिहू बोलते आणि सगळ्यांनाच तिचा नंबर देते आणि तिथून निघून जाते. त्याच इकडे राज खूपच खुश होता, कारण आज पिहूसोबत त्याची ओळख झालेली होती आणि त्याचबरोबर त्याला आज पिहूचा नंबरसुद्धा मिळालेला होता. त्याच्याकडे पिहू कॉलेजच्या गेटजवळ जाते तर तिथे रियांश गाडीच्या बाहेर उभा होता आणि तो पिहूची वाट बघत होता. पिहू आल्याबरोबर तो पटकन गाडीमध्ये बसतो. पिहूसुद्धा रियांशच्या बाजूच्या सीटवरती बसते. रियांश गाडी स्टार्ट करतो आणि पिहूकडे बघत हसत विचारतो, मग कसा गेला आजचा दिवस? छान गेला, एक नवीन मैत्रीणसुद्धा भेटली मला. ओ नाईस, रियांश हसतच बोलतो. रियांशचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा थोडीशी हसते आणि परत शांत बसते आणि परत थोडा विचार करून रियांशकडे बघते आणि बोलते. अहो, पण आज तर तुम्ही ऑफिसमधून एवढ्या लवकर का घरी आलेला आहात? आत्ता तर 4 ते 5 वाजलेले आहेत. पिहूचे बोलणे ऐकून रियांशसुद्धा हलकासा हसतो आणि बोलतो. तुला न्यायला येणार बोललो होतो ना, म्हणालो आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी तुमचं सगळं काम सोडून आला? पिहू आश्चर्याने रियांशकडे बघून बोलते. काम होईल नंतर, रियांश बोलतो. तेच अचानक गाडी थांबते. गाडी थांबलेली बघून पिहू आजूबाजूला बघते. आज ती सावली आश्रमात आलेली होती. रियांशने पिहूला सावली आश्रमाजवळ आणलेले होते. हे सगळं काही बघून पिहू आनंदाने गाडीतून बाहेर उतरते. बाहेर सगळी काही लहान मुले खेळत होती. पिहूला आलेलं बघून सगळेजण आनंदाने पिहूजवळ येतात. पिहूताई म्हणत ते पिहूच्या अवतीभोवती घोळका घालतात. आज या सगळ्या चिमुकल्यांना बघून पिहूसुद्धा खूप खुश झालेली होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं, कारण बऱ्याच दिवसांनी पिहू इथे आलेली होती. इथल्या लहान मुलांना ती भेटत होती. खरं तर लग्न झाल्यापासून तिला जास्त इथे येताच येत नव्हते. एवढे दिवस पिहूची खूप इच्छा होती इथे यायची, पण लग्न झाल्यापासून तिला यायला जमतच नव्हते, कारण किती जरी केलं तरी घरची जबाबदारी पडतच असते.
रियांशसुद्धा पिहूच्या पाठीमागे येतो आणि पिहू आणि लहान मुलांकडे बघू लागतो. लाडक्या ताईला बघून सगळीच मुले खूप आनंदी झालेली होती. ताई, तू इतके दिवस कुठे होतीस? आम्ही तुझी खूप आठवण काढली, पण तू आम्हाला भेटायलासुद्धा आली नाहीस. आम्हाला विसरलीस ना? एक लहान मुलगा बोलतो. त्या लहान मुलाचे बोलणे ऐकून पिहू प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोलते, नाही रे बाळांनो, मी तुम्हाला कशी विसरेन? तुम्ही तर माझा जीव आहात. मग तू आम्हाला का भेटायला आली नाहीस? या सगळ्या मुलांचे बोलणे ऐकून पिहू तिचे कान पकडते आणि बोलते, सॉरी बाळांनो, चुकलं माझं. आम्ही नाही तुला असंच माफ करणार. आमच्यासाठी आधी चॉकलेट दे, मग आम्ही तुला माफ करतो. त्या मुलांचे बोलणे ऐकून पिहू नाराजच होत बोलते, सॉरी बाळांनो, तुमच्या ताईने आज चॉकलेट नाही आणलं. तेच इकडे पिहूचे बोलणे ऐकून रियांश पिहूच्या पाठीमागे येतो. त्याच्या हातामध्ये खूप सारे चॉकलेट घेऊन बोलतो, तुमच्या ताईने चॉकलेट नाही आणले म्हणून काय झालं? मी तर आणलं आहे ना. रियांश चॉकलेटचा मोठा बॉक्स लहान मुलांना दाखवत बोलतो. रियांशच्या हातातील एवढे सगळे चॉकलेट्स बघून लहान मुले रियांशकडे पळत जातात. पिहू कौतुकाने रियांशकडे बघत होती. तेच पिहूचे लक्ष तिथेच कोपऱ्यात असलेल्या परीकडे जाते. ही परीच आहे ना? अशी काही ते एकटी बसलेली आहे? पिहू मनातच विचार करू लागते आणि विचार करतच ती परीच्या दिशेने जाते. परी, पिहू परीला आवाज देते. परी हाताची घडी घालून उभी होती. परी, पिहू परीच्या जवळ जाते. परी दुसरीकडे चेहरा फिरवते. परी रागवलेली आहे हे पिहूला समजलेलं होतं. त्यामुळे पिहू हसतच बोलते, कोणीतरी माझ्यावरती रागवलेलं आहे वाटतं. परी तरीसुद्धा काहीच बोलत नाही. पिहू परीला जवळ घेते आणि बोलते, ओ गं माझी बाई, रागवलं आहे का माझं बाळ? तू 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 नको बोलू माझ्याशी. का? काय केले मी? तू मला भेटायला नाही आलीस. तू मला विसरलीस ना? मला नाही तुझ्याशी बोलायचं. सॉरी माझ्या बच्चा, एकदा माफ कर. इथून पुढे मी सारखी तुला भेटायला येईन, आय प्रॉमिस. तरीही मला नाही तुझ्याशी बोलायचं. परी पळतच दुसरीकडे जाऊ लागते. नाकावच्या रागाला औषध काय, घालावच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय, माझी लाडली ग, माझी गोडली ग, सांगा आमच्या छकुलीला झालं तरी काय, नाकावच्या रागाला औषध काय, घालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. पिहू गाणं म्हणत म्हणतच परीकडे जाऊ लागते. त्याचं काय झालं? एक होती मुलगी. एकदा ती जाम रुसली आणि कोपऱ्यात जाऊन बसली. काही केला हसेना आणि कुणाशी बोलेना. साऱ्या घराला असं झालं की तोपर्यंत रियांश गाणं म्हणत येतो आणि परीला उचलून घेतो. काय झाले परी बेटा, का रागवली आहेस? दादा, ही ताई मला भेटायलाच येत नाही. मी ताईची खूप आठवण काढते, पण तिला माझी अजिबात आठवण येत नाही. परी, तू शहाणी मुलगी आहेस ना? हो, परी बोलते. मग परी, तू तुझ्या ताईला माफ कर. बघ, तुझी ताई रडते. रियांशचे बोलणे ऐकून पिहू मुद्दामच तिच्या डोळ्यांवरती हात ठेवते आणि रडायचं नाटक करू लागते. तेच पिहूला रडताना बघून परीसुद्धा नाराज होते आणि बोलते, ताई तू ललू नको, मी तुला माफ केलं. परी तिच्या बोबड्या शब्दात बोलते. ते जिकडे पिहू आनंदाने बोलते, खरंच तू मला माफ केलंस? हो ताई, केलं, पण तू ललू नको. पिहू हसतच रियांशकडून परीला घेते आणि तिच्या गालावरती किस करू लागते. सॉरी माझ्या बच्चा, इथून पुढे मी नेहमी तुला भेटायला येईन. परी बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. रियांश एक मोठे चॉकलेट परीला दाखवत बोलतो. चॉकी, मला पाहिजे दादा. परी हसतच रियांशच्या हातातून ते मोठंवालं चॉकलेट घेते. अशीच सगळ्या लहान मुलांची मस्ती चाललेली होती. रियांश आणि पिहू दोघेही लहान मुलांबरोबर खूप खेळत होते. लहान मुलांबरोबर पिहूला खेळताना बघून रियांशलासुद्धा आज खूप छान वाटत होतं. तेच बऱ्याच वेळाने पिहू रियांशच्या जवळ येते आणि बोलते, अहो आता निघूया का?
घरची वाट बघत असतील. नक्की ना? रियांश पिहूकडे बघत बोलतो. हो, खरं तर अजून लहान मुलांसोबत थांबायची इच्छा आहे, पण घरचेसुद्धा वाट बघत असतील ना. आता आपल्याला निघायला पाहिजे. पिहू नाराज होऊन बोलते. ठीक आहे, रियांश बोलतो. पिहू आणि रियांश दोघेही लहान मुलांचा निरोप घेऊन घरी जायला निघतात. रियांश आणि पिहू निघाले म्हणून लहान मुले खूपच इमोशनल झालेली होती. पण आम्ही परत नक्कीच येऊ असं प्रॉमिस करून दोघेही तिथून निघतात. थँक्यू सो मच, तुम्ही मला आज आश्रमामध्ये घेऊन आलात. पिहू आनंदाने रियांशकडे बघून बोलते. परवा मी इथे आलो होतो तेव्हा समजले की सगळेजण तुझी खूप आठवण काढत आहेत, म्हणून मी तुला घेऊन आलो, रियांश बोलतो. रियांशचे बोलणे ऐकून पिहू इमोशनल होऊन बोलते. या आश्रमाने मला लहानाचे मोठे केले. या आश्रमाला मी कधीच विसरणार नाही. हो ना, लहान मुलांसोबत खेळायला खूप भारी वाटतं. लहान मुले जवळ असले की आपण सगळं काही टेन्शन विसरतो ना. आपल्या घरीसुद्धा असं कोणीतरी लहान बाळ पाहिजे ना. मी तर त्या बाळाचे खूप लाड करेन. रियांश बोलता बोलता बोलून जातो. तेच रियांशचे बोलणे ऐकून पिहूला अजून पटकन दुसरीकडे बघते. पिहूला असं लाजलेलं बघून रियांशला समजते की पिहूने त्याच्या बोलण्याचा नक्की काय अर्थ काढलेला आहे. रियांशसुद्धा गालातल्या गालात हसत होता. दोघेही घरी पोचतात आणि फ्रेश होतात. घरी पोचल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर पिहू किचनमध्ये जाते. तर रियांश त्याचे काम रूममध्ये बसून करत होता आणि हा चान्स दिया बघते आणि ती पटकन रियांशच्या रूममध्ये जाते. रियांश, आतमध्ये येऊ का मी? दिया विचारते. दियाचा आवाज ऐकून रियांश अजिबात वरती बघत नाही. तो फक्त इतकंच बोलतो. रियांशचा होकार ऐकून दिया आनंदानेच रियांशच्या जवळ जाते आणि त्याच्या बाजूला बसत बोलते. रियांश, अजून माझ्यावरती तू रागवलेला आहेस ना रे? नाही. मग रियांश, तू माझ्याशी असं का बोलत आहेस? तू माझ्याशी नीट का बोलत नाहीस? हे बघ दिया, मला काम आहेत, त्यामुळे मला बोलायला अजिबात टाईम नसतो. रियांशचे बोलणे ऐकून दिया रियांशचा हात हातामध्ये घेते. रियांश, मी चुकले, माहिती आहे, पण खरंच मी बदलले आहे रे. विश्वास ठेव ना तू माझ्यावरती. दिया, मी बोललो ना मी तुला माफ केलं आहे, आता मला माझं काम करू दे. रियांश रागाने दियाच्या हातातून बाजूला त्याचा हात करत बोलतो. तेच दिया थोडंसं हसत बोलते. ओके चालेल, कर काम, आपण नंतर बोलू. असं बोलून दिया रूममधून बाहेर जाते. रात्री सगळ्यांचे जेवण वगैरे होऊन सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. पिहूसुद्धा तिचे पटकन आवरून रूममध्ये जायला लागते. तेवढ्यात दिया पिहूला थांबवते आणि बोलते. अगं पिहू, ऐक ना. हां बोला ना ताई, काय झालं? म्हणजे खरं तर ना मला तुला त्रास द्यायचा नाही गं, पण मला ना खरंच खूप भीती वाटते अगं एकटीला झोपायला. काल रात्री कशी तरी मी रात्र घालवलेली आहे, पण आज मला एकटीला खरंच झोपायला जमणार नाही. मग पिहू प्लीज तू माझ्या रूममध्ये आज झोपायला येशील का? मी तुमच्या रूममध्ये? पिहू पटकन आश्चर्याने बोलते. हां पिहू, प्लीज झोपशील का? खरंच मला भीती वाटते गं, प्लीज पिहू तू नाही बोलू नकोस. दिया खूपच फोर्स करत होती आणि इकडे आपल्या पिहूचा असा स्वभाव होता की ती कोणालाच नाही म्हणू शकत नव्हती. त्यामुळे तीसुद्धा नाईलाजाने बोलते. ओके, झोपते. तेच पिहूचे बोलणे ऐकून दिया स्वतःच्या मनाशीच हसत बोलते. पिहू, तुझी उलटी गिनती आता तू सुरू कर. आता लवकरच तू या घरातून बाहेर जाशील. मी तुला या घरातून बाहेर काढेन आणि रियांश फक्त माझा आहे आणि फक्त माझाच राहील. उगीच तुझ्या सुखी संसाराची तू स्वप्न नकोस बघू, ती मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीत. दिया हसतच स्वतःच्या मनाशी बोलत होती. ते तिकडे रियांश रूममध्ये काम करत होता. बराच वेळ त्याचे काम सुरू होते. इकडे पिहू रियांशला न सांगताच दिग्याच्या रूममध्ये झोपते. कुठे गेली पिहू? अजून कशी काय आली नाही ही? रियांश मनाशीच विचार करत होता. तो घड्याळामध्ये बघतो तर रात्रीचे 11 वाजत आलेले होते. पिहू आत्तापर्यंत रूममध्ये यायला पाहिजे होती.
रियांश विचार करतच पिहूला कॉल करतो, तर तिचा मोबाईल रूममध्येच वाजत होता. रियांश थोडा चिडचिड करतच बोलतो, ही मुलगी पण ना मोबाईल फक्त पुजून ठेवते, कधीच त्याचा वापर करत नाही. त्याच्याकडे दिया झोपलेली होती, पण पिहू अजूनही जागी होती. ती रियांशला न सांगताच इथे झोपायला आली म्हणून तिला वाईट वाटत होतं. रियांशच्या जवळ झोपायची तिलासुद्धा खूपच सवय झालेली होती, त्यामुळे पिहूलासुद्धा आज झोप येत नव्हती. रियांश खाली येऊन बघतो तर तिथेसुद्धा पिहू नव्हती. रियांश पिहूला सगळीकडे शोधतो, पण त्याला पिहू कुठेही सापडत नाही. आता मात्र रियांशला पिहूचा खूपच राग येत होता. कुठे गेली ही सांगून जाता येत नाही का? रियांश रागातच त्याच्या रूममध्ये जात होता, पण अचानक त्याचे लक्ष दियाच्या रूममध्ये जाते. दियाच्या रूमचा दरवाजा ओपनच होता. रियांश आतमध्ये जातो तर पिहू तिथे झोपलेली होती. ही इथे झोपलेली आहे का? रियांश रागातच बडबड करत पिहूला उचलतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो. इकडे मात्र पिहू जागीच होती. रियांशने तिला उचलून घेतल्यामुळे पिहू ओरडणार तेवढ्यात रियांश पटकन तिच्या तोंडावरती हात ठेवतो. पिहूला समजते की रियांश आहे, त्यामुळे पिहू गप्पच बसते. रियांश पिहूला घेऊन त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि रूमचा दरवाजा बंद करतो. अहो, हे काय करताय तुम्ही? मला इथे का घेऊन आलात? पिहू रियांशकडे बघत बोलते. का म्हणजे? ही आपली रूम आहे, मग तू तिच्या रूममध्ये का झोपलीस? अहो, ते दिया मला म्हणत होते की ती रात्री एकटी झोपायला घाबरते, त्यामुळे तीच मला बोलली की तिच्या रूममध्ये झोप. हो, तुला कशी काय सगळ्यांचीच काळजी असते, पण या नवऱ्याची मात्र तुला काळजी नसते ना? अहो, तसं काही नाही. हे बघ पिहू, इथून पुढे मला विचारल्याशिवाय कुठेही झोपायला जायचं नाही, समजले का? रियांशचा राग बघून पिहू हो म्हणून फक्त मांडू लावते. तेच रियांश सगळ्या लाईट्स बंद करतो आणि पिहूला मिठीत घेऊन झोपतो. पिहूसुद्धा रियांशच्या मिठीत शांतपणे झोपते. मगाशी दियाच्या रूममध्ये तिला झोप येत नव्हती, पण आता मात्र रियांशच्या मिठीत गेल्याबरोबर तिला पटकन झोप आलेली होती. चला, आजचा हा पार्ट कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा, आणि जेणेकरून तुम्हाला आपल्या कथेचे अपडेट्स मिळत जातील. आणि खरंच तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथंपर्यंत आलेली आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्लीज आपल्या चॅनेलला मला सपोर्ट करत राहा. चला, पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.